मंडळी नमस्कार। आपल्या घरात पारद शिवलिंग असावे हे प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते, कारण काही वेळा व्यस्त जीवनशैलीमुळे रोज रोज मंदिरात जाणे शक्य होत नाही। कोणत्याही शिवलिंगावर 1000 वेळा अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्र करणे आणि पारद शिवलिंगावर 1 वेळा ओम नमः शिवाय मंत्र करणे हे सारखेच असते। इतके प्रभावी आणि जागृत शिवलिंग असते हे। पारद म्हणजे पाऱ्यापासून बनवलेले। पारा हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो, तो एका जागेवर टिकत नाही। पारद शिवलिंग ज्या घरामध्ये असते तिथे सुख, शांती, धन, आनंद यांची कमतरता नसते। हे शिवलिंग घरी आणल्यावर ते एका छोट्या प्लेटमध्ये त्याच्यावर दूध, गंगाजल, पवित्र शुद्ध जल अभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। त्यावर बेलपत्र, चंदन वाहिल्यानंतर धूप, दीप, आरती करावी आणि नंतर देवाऱ्यात स्थापन करावे। हे शिवलिंग सिद्ध असते। स्वयंसिद्ध शिवलिंग मध्ये भरपूर ऊर्जा असते। हे शिवलिंग 22 ते 30 रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे याची किंमत असते। 2 इंचाचे म्हणजेच आपल्या अंगठ्या एवढे शिवलिंग साधारण 45 ते 50 ग्रॅम पर्यंत भरते। शिवलिंग म्हणजे प्रचंड ऊर्जा, ऊर्जेचा स्रोत, ऊर्जेचे केंद्र। इथे सर्व देवतांचे केंद्र असते। शिवलिंग हे ब्रह्मांडाचे केंद्रस्थान असते। शिवलिंगाचा जो आकार आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन गेनही होतात आणि लूजही होतात। सनातन जीवनशैलीमध्ये शिव आणि शक्ती यांना शिवलिंगामध्ये एकत्र असल्याची मान्यता आहे। शिव आणि शक्ती पिता आणि माता असे आपण मानतो त्यांना, म्हणजेच पुरुष आणि स्त्री तत्व एकाच ठिकाणी। याचा अर्थ निर्मिती, नवीन निर्माण, जीवन, पॉझिटिव्ह एनर्जीचे केंद्र। म्हणूनच आपल्याला सहन होईल एवढीच एनर्जी आपण ग्रहण करण्यासाठी घरामध्ये अंगठ्या एवढेच शिवलिंग स्थापन करावे। त्यामुळे लिमिटेड पॉवर त्या शिवलिंगामध्ये राहून त्याची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्याला रिचार्ज करतात। आपण ती सहन करू शकतो। संपूर्ण संसारातील दुःख, त्रास, कष्ट, ताप शिव त्यांच्याकडे घेतात, म्हणजेच त्यांचे दुःख हरतात। म्हणूनच आपण हर हर महादेव या नामाचा जयघोष करतो। संपूर्ण जगाचा ताप हरल्यामुळे प्रचंड उष्णता, गरमी महादेवाला होते। त्यामुळेच शिवलिंगावर सतत जल अभिषेक केला जातो आणि भोळे महादेव जी व्यक्ती शिवलिंगावर जल अभिषेक करते तिच्यावर प्रसन्न होतात, व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतात, व्यक्तीचे सर्व त्रास, कष्ट हरण्याची जबाबदारी घेतात। ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।